एक महत्त्वाची बातमी, ज्येष्ठ नागरिकांच्या अर्जावर 90 दिवसात निर्णय आता बंधनकारक आहे। निष्काळजीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर आता कारवाई होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सूचनेनुसार महसूल मंत्री बावनकुळे यांनी हा निर्णय घेतलाय। जालन्याच्या घनसावंगी तालुक्यातील रवना शिवारात पावसाचं पाणी साचलंय। अनेक ठिकाणी छोट्या मोठ्या ओढ्यातून आणि नाल्यातून पाणी वाहू लागलेलं आहे। मात्र लघु मध्यम तलावात पाणी नसल्याने अद्यापही दमदार पावसाची गरज आहे। पावसामुळे भंडाऱ्यातील नदी नाले दुथडी भरून वाहू लागलेत। भंडारा जिल्ह्यातील 11 मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले। पाणी असलेल्या मार्गावरून कोणीही जीव धोक्यात घालून प्रवास करू नये असं आवाहन भंडारा जिल्हा प्रशासनाकडून केलं जात आहे। रायगडमधील श्रीवर्धनच्या धोंडगल्लीत डोंगरावरून एक मोठा दगड थेट वस्तीत कोसळला। त्यामुळे परिसरात सध्या भीतीचं वातावरण आहे। सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही। मात्र रस्त्याच्या कडेला उभी असलेल्या दुचाकीचा अक्षरशः चुराडा झाला। स्थानिक नागरिकांनी यापूर्वीही संरक्षण भिंत उभारण्याची मागणी केली होती, मात्र प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप होतो। चंद्रकांत खैरे यांनी अभिजित दिपकेंची भेट घेतली। चंद्रकांत खैरेंनी अभिजित दिपकेंचं अभिनंदनही केलं। तसंच त्याच्या आई वडिलांशी देखील त्यांनी संवाद साधलाय। रीनीट निकालावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या 4ही याचिका फेटाळल्या गेल्यात। औरंगाबाद खंडपीठाने 4ही याचिका फेटाळल्यात। उत्तरपत्रिकेची पडताळणी केल्यानंतर कोणतीही तफावत आढळलेली नाही। उत्तरपत्रिकेत फेरफार आणि गुणांकनात चूक आढळली नसल्याचं 5ही याचिका त्यामुळे फेटाळण्यात आल्या। तर बिनबुडाचे आणि चुकीचे दावे करून न्यायालयाचा वेळ वाया घालवल्याबद्दल प्रत्येक याचिकाकर्त्याला तब्बल 5,000चा दंड ठोठावण्यात आलाय। एनटीएने दिलेला निकाल हा पूर्णपणे बरोबर आहे। त्याच्यामध्ये कसलीही चूक नाही। हे सगळं प्रकरण सुनावणी झाल्यानंतर दोन्ही पक्षांनी युक्तिवाद केल्यानंतर शेवटी न्यायालयाला लक्षात आल्यामुळं या 4ही रीट याचिका न्यायालयाने डिसमिस केलेल्या आहेत। आणि केवळ डिसमिस करून न्यायालय थांबलं नाही, तर अशा प्रकारच्या याचिका उच्च न्यायालयात दाखल केल्या म्हणून न्यायालयाने प्रत्येक याचिकाकर्त्याला 5,000 रुपयाचा दंड देखील ठोठावलेला आहे।